अरब सागर के किनारे बसी माया नगरी है यह मुंबई। कड़कती धूप में जब ठंडी हवाएं चलती है तब जिस प्रकार सुकून प्राप्त होता है, उसी प्रकार त्रस्त मन को गुरुवाणी तथा गुरु दर्शन से राहत मिलती है। यही दृश्य देखने मिला 11 और 12 अक्टूबर 2025 के दिन रामानंद संप्रदाय के मुंबई उपपीठ वसई पर। औचित्य था अनंत श्री विभूषित जगत गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी के समस्या मार्गदर्शन एवं दर्शन समारोह का। पूज्यपाद जगत गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी के आगमन से कार्यक्रम स्थल की ऊर्जा अधिक चैतन्यमयी हो गई। कार्यक्रम स्थल प्रसन्नता से भर उठा। श्रद्धा और भक्ति भाव के संग पूज्यपाद रामानंदाचार्य जी का भव्य पद्धति से स्वागत किया गया। युवाओं का ढोल ताशा पथक गगनभेदी निनाद से सभी और उत्साह बिखेर रहा था। तभी सुहागन बहनों ने पारंपरिक विधि से पूज्यपाद जगत गुरु रामानंदाचार्य जी का औक्षण किया। इसके बाद रामानंद संप्रदाय के वेद संपन्न पुरोहितों द्वारा पूज्यपाद जगत गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी का विधिवत पाद्य पूजन किया गया। ब्रह्मांड नायक स्वामी विश्वचालक प्रभु विश्वचालक आरती सा प्रेम जय जय नरेंद्रनाथ आरती सा प्रेम जय जय नरेंद्रनाथ। जिस प्रकार चातक पक्षी समस्त संसार की सुखों से दृष्टि हटाकर केवल स्वाति नक्षत्र में गिरने वाली अमृत बूंद की प्रतीक्षा करता है, उसी प्रकार सभी श्रद्धालुओं ने पूज्यपाद रामानंदाचार्य जी की अमृत वाणी पर अपना संपूर्ण ध्यान केंद्रित किया और उन्होंने दिए हुए दिव्य मार्गदर्शन को एकाग्र भाव से श्रवण किया। ऐसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर। देह जे जे करणार आहे ते आत्म्याला नंतर भोगावं लागणार आहे, हे लक्षात घ्या। म्हणून हा जो मनुष्य देह मिळालेला आहे, या देहाकडून अशा प्रकारचं कर्म झालं पाहिजे, अशा प्रकारचं कार्य झालं पाहिजे की आत्म्याला परत पुनरुपी जनन पुनरुपी मरण पुनरुपी जननी जठर शयन अशा प्रकारे वारंवार ही जन्म मृत्यूची यात्रा जी आहे ती करायला लागता का म्हणून भगवंतानं काय केलेलं आहे, मनुष्य जन्म दिला आपल्याला। 84 लक्ष योनीमध्ये मनुष्य योनी अशी एकच योनी आहे की ती बुद्धिवान योनी, आणि त्या बुद्धीच्या सामर्थ्यावर आपण काय करायचं, प्रपंच करायचा आहे। हा प्रपंच करत असताना हा प्रपंचात आपल्याला खड्ड्यात घालतो, कारण ह्या प्रपंचामध्ये स्वार्थ असतो आणि स्वार्थामुळे आपल्यामध्ये रजोगुण तमोगुण ह्या गोष्टी वाढत असतात आणि हातून नको असणाऱ्या गोष्टी पण घडतात, चुका होतात आपल्याकडून। आणि अशा प्रकारे आपल्याकडून चुका होऊ नयेत यासाठी संतांकडे यायचं। मग संत काय करतात की तुम्हाला अशा प्रकारे काही शिकवण देतात की तुम्ही प्रपंच करत असताना सुद्धा प्रपंच नीटनेटका पण होतो आणि चुका कमीत कमी होतात। चुका होत नाही तसं नाही, पण कमीत कमी होतात। कमीत कमी चुका व्हायला पाहिजे असेल तर आपल्याकडे भांडवल पाहिजे की ज्यांचा आपण अनुयायी घेतलेला आहे, म्हणजेच अनुग्रह घेतलेला आहे, ज्यांचे आपण अनुयायी आहोत त्याच्या प्रचंड प्रेम करणं आणि त्याच्या शब्दामध्ये त्याच्या आदेशामध्ये वागणं। असा जो करेल त्याला हा प्रपंच पण नीट करता येईल
आणि उत्तम प्रकारे हातून परमार्थ पण घडेल. यासाठी गुरूंकडे यायचं असतं. मला तुमचे प्रश्न विचारणार आहात, सांगणार आहात, माझ्यावर कोणी काहीतरी करणी केले, मला काहीतरी भूताचा बाधा आहे, मला कोणतरी व्यक्ती त्रास देते, पण मी चुकून पण सांगणार नाही की ज्याने तुला त्रास दिला त्याचं वाईट कर म्हणून. मी तुम्हाला हे सांगणार, दिवसातून 10 मिनिटं वेळ काढ, भक्ती कर आणि स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नकोस, एवढंच पथ्य पाळ. आता हे सांगितल्यानंतर सगळेच पाळतात असं नाही. ज्यांचं माझ्यावर प्रचंड प्रेम असतं ते पाळतात आणि ज्यांचं प्रेम नसतं ते पळवाटा काढतात. स्वामीनं कुठे दिसतंय, असं वागलं तर काय बिघडतंय. हाच गोड समज आपला सगळ्यांचा आहे, कारण तुम्ही मला काय करतात, ध्येय म्हणून समजता. अर्थात ज्यावेळी कळणार ना, अणु रेणू देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे, हे समजलं की मग आपण गडबड नाही करणार. आता हे ज्यांना कळलंय ना ते प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो. नको बाबा स्वामी बघतील म्हणून, समजेल त्यांना, आणि त्यामुळे त्यांच्याकडून काय होतं, बरोबर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. मी प्रत्येकाच्या हृदयात आहे हे लक्षात ठेवा. कारण तुम्ही समजताय तसं मी नाही आहे, मी एक शक्ती आहे. आता ही शक्ती अशी हवेत मध्ये आवाज आला आणि तुम्हाला बरोबर बोलायला ते घाबराल, म्हणून हा देह आहे, म्हणून हा देह स्वीकारलेला आहे. तेव्हा जे मी सांगणार ते तुम्ही ऐकलं तर 200%, 100% नाही, 200% तुमच्या जीवनाचं कल्याण होणार. तुम्हाला कितीही त्रास झाला तरी सुद्धा मनात कधीच अशी अपेक्षा असता कामा नये की मला हा त्रास देतो ह्याचं वाईट झालं पाहिजे. तुम्हाला माहिती नाही आहे तो तुम्हाला का त्रास देतोय तो, कारण तुम्ही आताचा जन्म बघताय, तो मागच्या जन्माचा तुमचा कोण आहे हे माहिती नाही, म्हणून तुम्हाला वाटतं तो दुश्मन आहे. देह करी जे जे काही आत्मभोगी नंतर, म्हणून आपल्याला माहिती नाही आहे इथे कोण आपला दुश्मन आहे, कोण चांगला आहे. आपल्याला वाटत असतं की अमुक तमुक माणूस जो आहे तो मला का त्रास देतो, अरे त्याला मागच्या जन्मी आपण दिलाय त्रास म्हणून या जन्मी तो आपल्याला देतोय. आपल्याला माहिती नाही ना कोण असा का करतो. म्हणून स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका, कुणाला फसवू नका, कुणाला लुबाडू नका, आणि दिवसातून दररोज 10 मिनिटं वेळ काढा, भक्ती करा, आणि जे जे काय मागायचं असेल ते माझ्याकडे मागा. आपोआपच तुमच्यामध्ये सात्विकता वाढेल. तेव्हा या मार्गाने जायचं, या मार्गाने जो जाईल त्याला नक्की सुख, शांती, समाधान मिळेल. माझी जबाबदारी आहे तुम्हाला प्रपंचामध्ये ठेवून, प्रपंच करता करता परमार्थ, मानवी जन्माचं ध्येय आहे की परमार्थ झाला पाहिजे, आपल्याला मुक्ती मिळाली पाहिजे. बघा कुठलाही धर्म घ्या, प्रत्येक धर्माचं कामच आहे मुक्ती मिळवा, मुक्ती मिळाली पाहिजे, म्हणून प्रत्येक धर्म सांगतो. तेव्हा ही मुक्ती प्रत्येकाने मिळवलीच पाहिजे, कारण हा जन्म नाही पुन्हा, हा जन्म आहे भक्ती करण्याचा, हा जन्म आहे मुक्ती मिळण्याचा, हा जन्म नहीं पुनः. ओम श्री गुरुदेव मना. दूसरे दिन भी उत्साहपूर्वक सभी भक्तजन इस समारोह में सम्मिलित हुए थे. पूज्यपाद रामानंदाचार्य जी ने उद्बोधन करते हुए कहा कि मानव जन्म बहुत ही पुण्यों के फलस्वरूप प्राप्त होता है. इसलिए मनुष्य यदि पूरी श्रद्धा और समर्पण भाव से गुरु भक्ति में लीन होकर आत्मज्ञानी गुरु के प्रति शरणागत होता है तो जीवन का सच्चा अर्थ समझने लगता है. उसका मन सुख दुख के प्रवाह में भी स्थिर रहता है. ना सुख उसे असंतुलित करता है, ना दुख उसे हताश करता है, और न चिंता उसे छू पाती है. भक्ति की इस महिमा को सुनकर भक्तजन प्रभावित हुए. उस पश्चात अपने जीवन में आई हुई समस्या का निवारण का सत्र शुरू हुआ. रमण मार्गदर्शन पाने के हेतु सभी समस्यार्थी लंबी कतार में खड़े हो गए. इस भव्य दिव्य समारोह में 86 श्रद्धालुओं ने उपासक दीक्षा और 113 उपासकों ने साधक दीक्षा ग्रहण कर अपने आध्यात्मिक उन्नति के मार्ग पर चलने का निर्धार किया. समारोह के दोनों ही दिन 12-15 हजार भक्तजन पूज्यपाद रामानंदाचार्य जी के दर्शन हेतु मुंबई उपपीठ पर उपस्थित थे. दोनों ही दिन सभी के लिए महाप्रसाद का उत्तम आयोजन किया गया था.
दूसरे दिन की संध्या काल हो गई। करुणामय प्रभु के दिव्य सानिध्य में मन प्रफुल्लित तो हुआ, पर वियोग की सोच से भक्तजनों के हृदय खिन्न हुए। इसके बाद संध्या आरती संपन्न हुई और कार्यक्रम का समापन हुआ। जय सिया राम।